हे नाही ब्लॉग मध्ये तर यायला लागणार भाई. तर भाई आज आहे आपल्या भाच्याचा बर्थडे. पहिला बर्थडे आज आपल्या भाच्याचा आहे. आज बर्थडे आहे भावाचा, जल्लोष सारा गावाचा. हा म्हणजे त्याचा पहिला बर्थडे म्हणजे पहिल्या महिन्याचा बर्थडे असते त्याचा. त्याला येऊन 1 महिना झाला आहे आता. सो आज आम्ही त्याचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहे छोटासा. तर आम्ही केक घ्यायला चाललो आहे आता. इकडे अयंगार बेकरीमधनं आपण केक घेऊया छोटासा. कारण की तो क्रीमवाला केक आणि मॉन्जिनिसचे वगैरे जे केक असतात ना ते मोस्ट ऑफ खात नाही बाकीच्या घरातले. तर आता आपण इकडनं अयंगारमधनं केक घेऊया. हे वेगळे एक हा आहे, एक हा चॉकलेट, हा वाला हे वाटतं जरा चॉकलेट टाईप्स. आणि तो एक आहे. कुठला घ्यायचा? हा वाला बघूया कशी आहे बघू. मस्त आहे. आपण जे त्यामध्ये फ्रुटीस म्हणजे त्यामध्ये फ्रुटी असतात. मला तर वाटतं हाच बघूया आपण. हा वाला बघूया. हा खातील सगळ्या चांगला वाटला मला. खास घेऊया टेस्ट करायला पाहिजे. कसं आहे? हा तो पण ठीक आहे पण हा चांगला आहे. हा यही वाला तो 100 का चलेगा. नाही स्लाइस मत करू, पुरा देतो. तर भाई केक घेतला आहे अशा प्रकारे कडक. पिशवी नाही भेट, पिशवींचा भाई सध्या बंदी आहे. प्लॅस्टिकच्या पिशव्यांना सध्या बंदी आहे म्हणून प्लॅस्टिकची पिशवी त्याने दिली नाही. ए बायको ऐका. तर भाई कॅश पण काढली आता ATM मधून. आता जाऊया घरी. आणि भाई लागली आपल्याला भूक. तर आता आपण करूया मस्तपैकी मॅगी. तर भाई हा आला आपला केक फुल पीस मध्ये 1 नंबर मध्ये. भारी वाटतो यार, कडक 1 नंबर. तर आता आपण याला थोडी सजावट करूया. सजावटची सुरुवात आपण अशी केली आहे की आपण थोडे चॉकलेट्स आणले. ते आपण एकदम गरम पाण्यामध्ये ना आपण यांना उकडलंय. तर आता ते आतमध्ये एकदम मेल्ट झाले असतील. आणि आपण थोडा जेम्स पण आणलं. तर आपण याच्यावरती जेम्स आणि चॉकलेट थोडं सजवूया. तोपर्यंत आता ते मिल्की बार आता हे जरा सध्या गरम होतं आपली. तर तोपर्यंत आपण आपली भाकरीची तयारी करूया. पहिला बघते हे फक्त खायची ऍक्टिंग आहे. खायचं होतं तुला फक्त ते. तर आता आम्ही याच्यावरती 1M म्हणून लिहिलं आहे.
कारण की केकची साईज ही माझ्या हाताच्या साईज एवढी दे फक्त, म्हणजे हाताच्या साईज एवढी. तर त्याच्यावरती मंथ म्हणून MONT अशी पूर्ण स्पेलिंग त्यावरती आली नाही, म्हणून आम्ही फक्त 1 M लिहिलं. हे 1 मिलियन नाही आहे, सध्या हा 1 मंथचा केक आहे. आता आपण टाकतो याच्यावरती जेम्सचे थोडेसे टॉपिंग्स. जे आता इकडनं जर इथपर्यंत आले, इकडनं लागले इथपर्यंत, बरोबर, इकडनं इथपर्यंत एवढेच लावणार असे. ते खाली पाडू नको भाई, ती खालची फेकलेली आहे ना, पडलेली आहे ना, ती लावू नको आता त्याच्यामध्ये. ती खाल्ली तू पडलेली खाल्ली. आणि एक तो डॉटला ठेव मध्ये, आता ती एक आणि मध्ये ठेवू ना याच्या डॉटला. अरे कसं चांगलं वाटते. खायची होती सांग ना स्वतःला, ती पण खाल्लीस ना. चला मग आपला सध्या हा केक एवढं सजावट झालाय, आम्ही केवढा सजावून ठेवलाय त्याला. हे बघा मस्त झालाय. पहिले अंड्यावर कसं होता आणि आता बघा कसं गेला, एकदम मस्त. तर आता आपण जाऊया त्यांच्या घरी. इकडनं बाहेर पाऊस पडतोय, तर इकडनं मोबाईल बंद करूया, डायरेक्ट त्यांच्या घरी जाऊन आपण चालू करूया मोबाईल. बाय बाय. आम्हाला सरप्राईज आहे. सरप्राईज. रेडी रेडी गो. अरे गोतावड्या रडला. इंटरनॅशनल फोटोग्राफर बिचारा रडतोय आपला. शक्तिमणी लिपस्टिक दी का. नवीन कपडे घातले त्याला. मजा घेतोय तो. 1 मिलियन फॉलोअर बाबू तुला. बाबा परत मी खाणार. परत मी खाणार. बबलीची दीदी. बबलीची दीदी नाही, बबलीच कापणार. टाकली आम्ही कॅडबरी टाकली. बबली कापणार. बबलीची दीदी. मम्मी जाण तुझ्या हातात. आहे त्याच्यामध्ये. अरे वा. Birthday to you. बोला ना. मला तोंडात बसलो होते गाणे बोलवतो मी बनवताना. आता विसरलो मी गाण्याची स्टाईल माझ्या. गांधीजी कशी ऍक्टिंग करतात दाखवा. माझ्या बबडी बघितल्याशिवाय बाबू 1 महिन्याचा झाला. काय वाटतं तुला? बोल, तुला विचार करावा लागतोय. वाईट वाटतंय. भूक जास्त लागते. कोणाला बाबूला? अच्छा. आणि माझा हात चोकत बसतो कारण माझ्या हाताला इथे चावला. म्हणजे असं जातच नाही मग चावला कसा? चावला. तिकडे विचारलं होतं बाबू का त्याचं बोली मला करायचा भाऊ. काय मग कशा चावलेलं थांबतो असं चावलेला. मग तुला वाईट का वाटतंय? तेच ना, त्याची भूक वाटली. मग मला तो रात्री काही झोपून देत नव्हता. 2:45 वाजेपर्यंत मी जागी होती. ह्याच्यासाठी वाईट वाटते. मग आणि चांगलं कशासाठी वाटते?
चांगले होते तेव्हा महिन्यानंतर का जेव्हा तो आजीकडे जाईल ना. बाबूची झोपायची तयारी चालू आहे. झोपलाय तो. जागा पण आहे. बर्थडे सेलिब्रेशन आमचं बाबूचा पहिला बर्थडे होता. आम्ही घरातल्या घरातच छोटंसं एक सेलिब्रेशन केलं बर्थडेचं आणि मस्त सेलिब्रेशन झालं. केक वगैरे कापला, थोड्याशा गप्पा गोष्टी केल्या आणि आता आम्ही घरी चाललो होतो. पण आता घरी जाता आता पाऊस एवढा मस्त पडतोय ना, एवढा मस्त पाऊस पडतोय ना भाई, बघू शकता केवढा मस्त पाऊस पडतोय एकदम जोरात. आणि अशा पावसामध्ये भाई गाडी चालवायला मजा येते. त्यामुळे आम्ही दोघं असंच जरा एक राऊंडअप मारायला निघालोय. जरा राऊंडअप मारूया, एक गेडी मारून येऊया, जरा फिरून येऊया. कारण की असं पण आता 2 दिवस आपल्याला सुट्टी आहे. तर मस्तपैकी घरी जायची आपल्याला काही घाई नाही. तर आता जाऊया, मस्त एक राऊंडअप मारूया, फिरूया पावसामध्ये जरा गाडी घेऊन आणि मग घरी येऊया आणि मग झोपूया आणि आराम करूया. तर हा ब्लॉग आपण आता इथेच संपवूया. भेटूया आपण आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, जय श्रीराम, जय हनुमान. सायनिंग ऑफ फॉर टुडे.